गुड इव्हनिंग. शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. आता बघा मी माझ्या मुलीकडनं आता घरी आलेली आहे. फ्रेश बीज झाले, देवापुढे दिवा लावलेला आणि आता सकत स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. कुकर लावलं आहे, एवढे इकडे कुकर लावले आणि आता मी सकाळची थोडी कणिक दिली, त्यात पोळ्या करते. ह्यांच्यासाठी, आमच्या सासूबाईंसाठी, माझ्यासाठी करते भाकरी. आता भाजी बघा, तर भाजी काय करावी तो प्रश्न आहे. करते आता काहीतरी. आणि पहिला मी करून घेते, आता पोळ्या भाकरी करून घेणार आहे आणि तुमच्याशी भेटते पुन्हा. मग एवढं भाजीसाठी काही सुचत नसेल ना, तर कांद्याची बटाट भाजी करायची. आता कांदा चिरते. कांदा तिखट आहे, डोळ्यातनं पाणी येते. कांदे चिरून घेते मी आता आणि पीठ पेरून भाजी करते कांद्याची. त्याला म्हणतात भरड भाजी, बेसन पीठ. कांदे चिरते. खूप जण म्हणतात कांदा जर तिखट असेल तर चिरताना काय करायचं, हे कांदा चिरलेले असतं ना, टाकून डोक्यावर ठेवायचं. म्हणजे असं डोळ्यातनं पाणी येत नाही. कांदा चिरून चालूच तुम्हाला भेटते. आता बघा कांदा चिरून घेतलाय मी. आता कढई तर ऑलरेडी ठेवलेलीच आहे गॅसवर. तर आता भाजी टाकून घेते पहिला, तोपर्यंत कुकरचं झाकण पडेल आणि आमटी टाकते. तेल आता गरम होते कढईतलं. एकीकडे झालेलं आहे कुकर. ठेवते आता जास्त भाजी. बेसन पीठ घालायचं. कांदे परतून झाले ना, बेसन पीठ घालते. तोपर्यंत मी आता मोहरी तडतडू घेते आणि बेसन पीठ. आणि बघा आता पोळी आणि भाकरी. बेसन पीठ काढून ठेवते. बेसन 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 बेसन. किचन छोटं असल्यामुळे ना रॅकची ॲडजस्टमेंट इकडे केलेली आहे. त्यामुळे ते डबा भरती ठेवला आहे. काढायचं म्हणजे रामायण आहे. कांदा घालते. हळद टाकते.
परतून घेते चांगलं. आता कढई धुवून घेते. माझा स्वयंपाक आता झाला. हे बघा आता माझा स्वयंपाक आता झालेला आहे आणि मी आता बघा आता सगळं आवडती कट्टा पुसून घेते. आणि मी काय केलं बघा आता थोड्या तळल्या थोड्या डब्यात ना काय तर पाहून हां डब्यामध्ये मी ना तांदूळ पाहायला गेले होते. त्यावेळेस मला कोरड्या दिसले होते. 2च राहिले होता. म्हणजे चला आता 2-3 तेवढे 2-3च राहिले होते. अगदी तिघांपुरते एक एक होईल म्हणून मी तळलेले आहे. माझ्या मिस्टरांना आवडतात लिज्जत पापड. ते लिज्जत पापड भाजून खात असतात. त्यांना आवडतं म्हणूनच लिज्जत पापड भाजून खात असतात. मला आवडतं तळलेलं. तर म्हणून मी आज म्हटलं चला आता पोळ्या आहेत तर 2-3 पोळ्या एवढे तळून घेतल्या. 3च पोळ्या आहेत तर. आणि आता सासूबाईंना वाढले मी जेवायला बघा भाकरी आणि कांद्याची भरत भाजी. तर चला या सगळेजण जेवायला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.